श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 55 आणि 56. प्रथम भाग 55. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आपण केव्हा तरी मरणार तर आहोतच. आपण केव्हा तरी मरणार तर आहोतच ना. तेच आपले एक पेंडिंग राहिलेले काम आहे असे समजा. मग ते आपण आत्ताच का नाही उरकून घेत? तरच सत्य कळेल. कोणाही प्राण्याला अपत्यप्राप्ती झाल्याशिवाय प्रेम, दया, कळवळा, करुणा हे काय आहे हे निश्चित कळत नाही. अपत्यप्राप्ती झाली की या गोष्टी मात्र आपोआप येतात. तसेच ज्ञानाचे आहे. पण ज्ञान म्हणजे मला काहीच कळले नाही, कळत नाही असे ज्ञान. असे हे ज्ञान आगळे वेगळे ज्ञान आहे. असे ज्ञान होताच तुमची सुटकेची प्रक्रिया पण आपोआप पण जोरात सुरू झाली असे समजा. आपल्याला काहीच कळले नाही, कळत नाही, कळून घेण्याची इच्छा पण नाही असे जर मनापासून वाटले तरच आपण खऱ्या अर्थाने रिकामे स्वच्छ, कोरडे, करकरीत असे राहू, म्हणजेच आपली सुटका झाली. आता जे समजले असे जे ज्ञान आहे, समजले असे ज्ञान आहे, ती केवळ एका तऱ्हेची खाज आहे. जणू एक्झिमाच म्हणा, ओली खाज. ती जाता जात नाही. ज्याला ज्ञान होते त्याला मग ज्ञानच उपयोगी पडते व स्वतः ज्ञानी म्हणून आपणाला ते काडी मात्रही उपयोगात पडत नाही. ते निरुपयोगी होते. सगळे ज्ञान हे जुनेच आहे. आपल्याला आत्ता कळले म्हणून ते नवीन वाटते इतकेच. तुमच्याकरता तुम्ही काय आहात हाच विचार करा. दुसऱ्याचे काही ऐकलेले, दुसऱ्याचे काही लिहून वाचलेले याच्या आधारावर हा विचार मुळीच करू नका. तुम्ही असल्याची जाणीव आहे म्हणूनच जग आहे असे तुम्हाला वाटते. तुमच्याच प्रकाशात, तुमच्यातच असलेले जग बाहेर मात्र प्रकाशित होत आहे इतकेच समजा. वास्तविक आत बाहेर असे काही नाही. म्हणून तुम्ही असल्याची जाणीव आणि तुम्ही एकच आहात, दोन वेगवेगळ्या गोष्टी नाहीत. इथे विभाजनाला, द्वैताला अजिबात वाव नाही. दोन्ही एकाच वेळी उत्पन्न होतात आणि दोघी एकाच वेळी अदृश्य पण होतात. कुणी शंका काढेल, अहो मी मेल्यावर तर जग म्हणून वावरतच राहील ना. पण नीट विचार केला तर हे तुमच्या लक्षात येईल की सध्या तुम्ही जिवंत आहात म्हणून अशी भविष्यकालीन कल्पना करू शकता. अर्थात हा नियम मग प्रत्येकाला आहे. प्रत्येकालाच वाटले आपल्या मृत्यूनंतर जग असेच वावरत असेल. दिवस, महिने, वर्षे अशी होतच राहतील. तात्पर्य, माझ्या जगात तुम्ही सर्व भ्रम म्हणून जन्मलेले मरणारे असे आहात. तात्पर्य, माझ्या जगात तुम्ही सर्व भ्रम म्हणून जन्मलेले आणि मरणारे असे आहात. माझ्याबरोबर तुमचा पण अंत होणार व तुमच्या सर्वांच्या जगात मी एक जन्मलेला मरणारा असा आहे. त्यामुळे तुमच्या मृत्यूबरोबर तुमच्यातील मी असलेल्या जन्म आणि मरण असा माझा पण अंत होणार. त्यामुळेच जाणीव व जग हे एकच आहेत, एकदमच आहेत, एकमेकाच्या मागे पुढे नाहीत, एकाच क्षणी आहेत. म्हणून आपण प्रत्येकाच्या जगात आहोत, त्याच्या बाहेर नाही व प्रत्येक जण माझ्याच जगात आहे
माझ्या बाहेर नाही. म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, मी जगात नाही तर जग माझ्यात आहे. यालाच शास्त्रात एक जीववाद म्हणतात किंवा अजातवाद म्हणत असावेत. विवेकानेच हे सर्व कोडे उलगडेल, जपातपाने नाही. तुम्ही म्हणाल असे हे कोडे उलगडून आम्हाला काय फायदा? आम्हाला त्याचा काय उपयोग? अहो, उपयोग वगैरे काहीच होणार नाही. फक्त कोडे उलगडण्याचा आनंद मात्र तितका होईल. जसा आनंद हा 2 आणि 2 हे 3 कोणी जर म्हटले तर होणार नाही. पण 2 आणि 2 4 म्हटले तर निश्चित होईल. तसे हे समजा. बाकी याच्यात काहीही नाही. हो, परब्रह्मालाच काही उपयोग नाही, तर आम्हाला त्याचा काय उपयोग होणार? अगा जे घडलेच नाही त्याची म्हणजे फायदा तोटा असा वार्ता काय पुससी. भाग 56. सकाळी जाग आल्यापासून रात्री झोपेपर्यंत अष्टोप्रहर हे आपले आत्मानुसंधान आपोआप सतत चालूच असते. पण लक्षात कोण घेतो? कारण देहानुसंधानच आपले सर्व लक्ष वेधून घेते ना. तुम्ही म्हणालात अमका तमका फार फार मोठा साधू आहे. मी म्हणेल तुम्ही समजता त्यापेक्षा तो फार 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 मोठा आहे. कारण मला हे पक्के माहीत आहे की त्याचा जन्मच झाला नाही. हे ऐकून तुम्ही म्हणाल आम्ही या अफाट जगात सर्व दूर फिरलो, पण या महाराजासारखा विक्षिप्त कुणीच भेटला नाही. पण पूर्ण मूर्ख किंवा पूर्ण पुरुष याच्या मधली पदवी मला कोणी देऊ शकत नाहीत, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. आता जो तुम्हाला अनुभव येतो तो कळतेपण उद्भवले म्हणूनच येतो. हे कळतेपण स्त्री पुरुष काळे गोरे असे आहे काय? हे कळतेपण तुम्ही कुठून पकडून मारून मुटकून बांधून आणले आहे काय? अहो, ते जातो म्हणाले तर तुम्ही ते धरून ठेवू शकत नाही. अकळतेपण ही कळतेपणाची दुसरी बाजू समजली जाते. पण कळतेपण नसताना दोन्ही बाजू नाहीत. कळतेपण गेले की पंचमहाभूते, त्रिगुण, इंद्रिय ज्ञान वगैरे वगैरे सर्व जाते. पण कळतेपण गेले की सर्व गेले, मेले कुणी नाही. कारण कळतेपण म्हणून तुम्ही प्रकाशत्व म्हणून तुम्ही जसे आहात तसेच किडा मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत कळतेपण म्हणून प्रकाशत्व म्हणून आहातच. म्हणूनच तुम्ही अजन्मा, तुम्ही अमर. अर्थात तुम्ही व्यक्तिगत अमर नाही. हा भ्रम सोडा, ही हाव सोडा, हा लोभ सोडा. जो कोणी जिवंत असूनही चिर शांत झाला तो असाच्या असाच म्हणजे उभ्या उभ्यानेच शरीरासह शुद्ध ब्रह्म झाला. जोपर्यंत तुझी ओळख तुझ्या हाती आली नाही तोपर्यंत स्वस्वरूप ज्ञान हे दूरच, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणत. आपण रात्री गाढ झोपतो त्यावेळी आपण म्हणून स्वतःला पार विसरलेलो असतो. तेव्हा आपल्याला जागे करणारा हा सकाळी कुठून येतो? कोण आपल्याला जागे करते? आपोआपच आपण जागे होतो ना. एका अर्थाने हे सर्व आपोआपच होत आहे. हे इतके आमचे ऐकून सुद्धा जो देहबुद्धी धरून आहे त्याला मात्र देहदंड भोगल्याशिवाय दुसरी गती नाही. त्याला गुरु तरी काय करणार? म्हणून आपण स्वतःला अमका तमका असे समजतो. ते समजणे ज्यामुळे शक्य झाले त्या अगोदरच्या असणेपणात म्हणजे त्या मुळाशी राहा.
उगमाशी राहा, किंबहुना उगमच व्हा, मूळच असा, प्रकाश रूप असा. ही आपली जागा सोडून प्रकाशित जे झाले आहे ते होऊ नका. परावाणी ही नेहमी निशब्द असते. त्यामुळे आपण आपणच आहोत, असणेपणाने आहोत, अगोदरचे आहोत हे ध्यानात येते आणि तेथे फक्त मौनच नांदते. शांतता, दक्षता, सहज भावात तेथे नांदते. श्री